नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर बघा, एका दिवसामध्येच ब्लाऊज म्हणजे त्यांनी माझ्याकडं खूप दिवसापासून दिलेले होते शिवण्यासाठी, पण माझ्याकडून शिवून नव्हते झाले. आणि अचानक म्हणजे त्यांचा मला फोन आला की मला जी ब्लाऊज आहे तर मला उद्याच ती ब्लाऊज पाहिजे. तर मग एका दिवसातच मला एवढे ब्लाऊज त्यांचे शिवून द्यावं लागले. तर एका दिवसामध्येच मी जे हे ब्लाऊज आहे तर हे कंप्लीट केले. आता म्हणजे हुक वगैरे लावून पूर्ण रेडी झालेलं आहे आणि आता मी हे ब्लाऊज त्या घ्यायला येणार आहे. तर म्हणलं मी तुमच्याशी काही मी याचा व्हिडिओ याच्यासोबत मी काही शेअर केलेला नाही आहे की याची कटिंग करताना किंवा टिचिंग करताना, कारण डायरेक्टच ब्लाऊज शिवल्यानंतरच मी तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला ही व्हिडिओमध्ये दाखवू लागले की मी एका दिवसामध्ये कशी शिवले हे ब्लाऊज. आणि त्यांचा मला सकाळी पण फोन म्हणजे 12-12:30च्या दरम्यान फोन आला असेल की मला ब्लाऊज पाहिजे आणि उद्या मला ती ब्लाऊज रेडी करून द्या. तर मी हे रात्री ब्लाऊज कंप्लीट केले आणि रात्री याला हुक बटणं रात्री 11:30 वाजेपर्यंत पूर्ण ब्लाऊज मी हे कंप्लीट करून ठेवले. आणि आता जे हे ब्लाऊज आहे तर आता हे ते घ्यायला येणार आहे आणि हे ब्लाऊज त्यांना मला द्यायचे आहे. तर हे बघा, हा जो ब्लाऊज आहे तर हे असा म्हणजे राऊंड नेकमध्ये शिवलेला आहे मी. आणि याची जी बाही आहे तर ही अशी पपई घेतलेली आहे बघा, इथं चुन्या घेतलेल्या आहे. सध्या ही जी बाई आहे ना तर सध्या ही बाई खूप ट्रेंडमध्ये चालू आहे अशी चुन्यांची बाही. आणि त्यांच्या म्हणजे दुसरे जे मी ब्लाऊज शिवले ना तर त्या ब्लाऊजला पण त्यांना हीच बाई हवी होती. तर अशी नॉट पण लावलेली आहे बघा त्याला. तर त्यांनी कपड्याची नॉट सांगितली होती, पण माझ्याकडं मॅचिंग नॉट होती अशी, तर मग त्याच्यामुळे मी तीच नॉट लावली. कारण की एवढ्या लवकर द्यायचं म्हणल्यानंतर मग याची नॉट बनायला पण थोडासा वेळ लागतो, म्हणून मग मी याला रेडीमेडच अशी नॉट लावलेली आहे. तर हा एक ब्लाऊज आहे आणि हा एक ब्लाऊज आहे बघा. तर हा जो ब्लाऊज आहे तर याचा असा चौकोनी गळा घेतलेला आहे मी. आणि याला जी पायपिंग जी आहे ना तर अशी विदाऊट पायपिंग लावलेली आहे बघा, अशी विदाऊट कलरमध्ये. कारण की साडीमध्ये हा रेड कलर आहे, कॉटनची साडी आहे आणि म्हणजे रेड कलर अशी बॉर्डर आहे, त्याला बॉर्डरला असा रेड कलरची पायपिंग आहे. त्याच्यामुळं मग मी अशी गळ्याला पण अशी रेड कलरची पायपिंग लावली आणि ती पायपिंग अशी छान अशी उठून पण दिसू लागली, कलर छान वाटू लागला. आणि याच्या बाहीला आहे ना तर ही अशी डिझाईन शिवली बघा मी, अशा चुन्या घेऊन डिझाईन शिवलेली आहे. इथं अशा 3 ज्या आहे 3 अशा प्लेट्स टाकलेल्या आहे आणि मधून त्याला मधून असं म्हणजे दोन्ही अशा अटॅच करून इथं अशी शो बटन जे आहे तर इथं अशी मी बटन लावलेले आहे. तर याची डिझाईन जी आहे तर मी अशी याला डिझाईन बनवली. आणि कसं असतं, साधं जर ब्लाऊज असलं ना तर साधं ब्लाऊज पटकन शिवून होतं, पण थोडं डिझाईनचं ब्लाऊज असलं ना तर मग डिझाईनच्या ब्लाऊजला थोडासा वेळ लागतो आपल्याला शिवायला. कारण साधे याला काही हे नसतं, डिझाईनचे याला कॅनव्हास पेपर ते कट करणं, त्याला परत प्रेस करून चिटकवणं, त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. आणि जर का असे साधे ब्लाऊज असले तर आपल्याला तिथं वेळ वगैरे जास्त काही वेळ आपल्याला लागत नाही. तर हा बघा, हा एक ब्लाऊज आहे. तर हा ब्लाऊज असा काठापदराच्या साडीवरचा आहे. तर याला मी काही नाही, अशा इथं चुन्या घेतलेल्या आहे. आणि बाही जी आहे तर सध्या ही बाही जी आहे ना खूपच ट्रेंडमध्ये चालू आहे. दर दिवसातून मी 3 ते 4 ब्लाऊज ह्याच बाहीचे शिवते. आणि समोरून कटोरी आहे आणि बॅक साईडला असा पंचकोनी गळा घेतलेला आहे बघा, असा पंचकोनी घेतलेला आहे. आणि त्याला जे आहे ना मी तर रेडीमेडच पायपिंग यूज केलेली आहे. कारण की हे जे जरीचं आहे ना याच्यावरती बुट्टी, तर ह्या जरीच्या बुट्टीवरती ही पायपिंग जी आहे ही मॅच करत होती. तर मग त्याच्यामुळं मग मी ते अशी जरीचीच पायपिंग लावलेली आहे त्याला. आणि बाहीचा जो काठ उरलेला होता ना तर ह्या बाहीमध्ये थोडासा काठ उरलेला होता, तो मी असा इथं पॅच करून दिला आहे बघा बॅक साईडला. दोन्ही टक्सच्या मध्ये पाठीवरचे जे टक्स येतात ना त्या टक्सच्या मध्ये व्यवस्थित असा पॅच करून दिला. तर ते पण असं छान वाटू लागलं डिझाईन, त्याचं पण डिझाईन असं छान दिसतंय. बऱ्याचशा वेळेस साडीमध्ये आपल्याला उरतं आहे आणि आपल्याला वाटतं आता मग याचं काय करायचं, तर मग त्या टायमाला आपल्याला तसा त्याचा यूज करायचा, फेकून दिल्यापेक्षा यूजमध्ये येऊन जातं. हे बघा, ही ब्लाऊज पण साधंच आहे बघा. तर ह्या ब्लाऊजला पण तशीच बाई घेतलेली आहे
याचा कपडा थोडासा असा म्हणजे जाड आहे आणि हे त्यांनी ब्लाऊज असं कुठल्याही साडीवर मॅचिंग असं आणलेला आहे की कुठल्याही साडीवर मॅच होतं. आता हा जो ब्लाऊज आहे ना, तर हा ब्लाऊज जवळपास 4 ते 5 साड्यावरती मॅच करतो आहे हा ब्लाऊज. आणि गोल्डन पण आहे याच्यामध्ये. तर मी याला काय केलेलं आहे बघा, बॅक साईडला अशी गोल्डन पायपिंग लावलेली आहे. ही बाई गोल्डन जी आहे ना, तर गोल्डन पायपिंग लावलेली आहे. तर गोल्डन पायपिंग पण रेडीमेड पायपिंगच आहे. तर मी ती पायपिंग याला वापर केलेला आहे इथं, कारण की ह्या कपड्याची पायपिंग होणं शक्य नव्हती, कारण जाड होता हा कपडा आणि पायपिंग पण एकदम व्यवस्थित अशी बारीक अशी पायपिंग नसती आली. त्याच्यामुळे मग मी त्याला बॅक साईडला रेडीमेडच पायपिंग वापरली आणि समोरच्या साईडला त्याच कपड्यामध्ये पायपिंग केलेली आहे, पण थोडीशी अशी जाड पायपिंग आलेली आहे बघा त्याची. तर हा एक ब्लाऊज आहे. तर अशा प्रकारे हे 4 जे ब्लाऊज आहे, तर मग हे 4 ब्लाऊज मी शिवले. म्हणजे दुपारच्या नंतर शिवले असतील 12च्या नंतर. तर 4 ब्लाऊज शिवून आणि मला बाहेर पण जायचं होतं, बाहेर पण जाऊन आले. 4 ब्लाऊज पण शिवले आणि आता त्याला रात्रीचे हुक बटन काच केलेले आहे. आणि हा जो व्हिडिओ बनवला तर मी हा ब्लाऊज शिवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बनवलेला व्हिडिओ आहे, कारण की आता ते ब्लाऊज मला त्यांना द्यायचे आहे. तर मग माझ्या लक्षात आलं की चला आपण मैत्रिणीशी पण शेअर करू की आपल्याला पटकन जर ब्लाऊज शिवायचे असेल आणि त्यांना डिझाईन पण पाहिजे असेल तर तुम्ही असे डिझाईन बनवू शकता. कारण पंचकोनी गळा घेतला, पंचकोनी गळ्याला पण विदाऊट पायपिंग वगैरे लावली तर ते पण छान वाटतं. आणि चौकोनी गळा घेतला त्याला पण विदाऊट पायपिंग वापर केला आहे मी. आणि ही जी बाही घेतली, सध्या ही बाही खूप ट्रेंडमध्ये, अशा बाईचं ब्लाऊज शिवलं ना तुम्हाला पाठीवरती म्हणजे गळ्यावरती कुठलीही डिझाईन करायची पण गरज नाही. एकदम डीप नेकमध्ये जर शिवलं ना तर खूप छान वाटतं. तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चला नवीन अजून एक अशा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.